महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचा धुरळा सुरू आहे। काल संध्याकाळी 5 वाजता राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। राज्यात तब्बल 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली। याचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे। पण या निवडणुकांकडे फक्त स्थानिक निवडणुका म्हणून पाहण्याची चूक करू नका। या निवडणुकांना राजकीय विश्लेषक मिनी विधानसभा निवडणूक म्हणतात, कारण महाराष्ट्राची जनता नक्की कोणाच्या बाजूने ठामपणे उभी आहे। महायुतीचं लाडकी बहीण कार्ड चालणार की महाविकास आघाडीची सहानुभूतीची लाट उसळणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2017 साली जसं भाजपने एक हाती वर्चस्व निर्माण केलं होतं, तसाच चमत्कार ते 2025 मध्ये करू शकतील का? आजच्या या व्हिडिओमधून आपण फ्लॅशबॅक 2017 आणि रियालिटी 2025 यांचं सखोल विश्लेषण करणार आहोत। आपण पाहणार आहोत की 2017 मध्ये भाजपने गड कसे जिंकले होते आणि आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे महायुतीचं गणित बिघडू शकतं का? ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई आणि ठाण्याच्या राजकारणात भूकंप होणार आहे का? आणि काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याचा अर्थ नक्की काय? चला तर मग महाराष्ट्राच्या या राजकीय कुरुक्षेत्राचा सविस्तर आढावा घेऊया। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। 2017चा फ्लॅशबॅक, भाजपच्या उदयाची कहाणी। भविष्याचा वेध घेण्यापूर्वी इतिहासात नेमकं काय घडलं होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे। 2017 हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी टर्निंग पॉइंट ठरलं होतं। त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि राज्यात भाजपची लाट स्पष्टपणे दिसत होती। त्यावेळी राजकीय परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी होती। शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष सत्तेत एकत्र होते। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे विरोधी बाकावर होते। तेव्हा पक्ष फुटलेले नव्हते। 2016 आणि 17 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली होती। ग्रामीण आणि निमशहरी भाग जो पारंपरिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा, तिथे भाजपने जोरदार मुसंडी मारली होती। आकडेवारी पाहिली तर डोळे विस्फारतील। नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने तब्बल 72 ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं आणि क्रमांक 1 चा पक्ष बनला होता। दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होती, ज्यांनी 36 ठिकाणी सत्ता मिळवली होती। शिवसेनेला 26 तर राष्ट्रवादीला 25 ठिकाणी यश मिळालं होतं। याचा अर्थ असा होता की शहरी मतदारांसोबतच निमशहरी मतदारांनीही भाजपला कौल दिला होता। 2017च्या फेब्रुवारीत झालेल्या 10 मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये तर भाजपने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती, अकोला, सोलापूर आणि उल्हासनगर या 10 पैकी 8 महानगरपालिकांवर भाजपने झेंडा फडकावला होता। पुणे महानगरपालिकेत 162 जागांपैकी 98 जागा जिंकून भाजपने पवारांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवलं होतं। पिंपरी चिंचवडमध्ये तर राष्ट्रवादीची अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकत 77 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं होतं। मुंबईत शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, पण भाजप 82 जागांसह अगदी खांद्याला खांदा लावून उभा होता। थोडक्यात सांगायचं तर 2017 मध्ये शहरी भागात भाजप किंग होता। आता आपण वर्तमानात येऊया। आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। आज एका बाजूला महायुती, त्यात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे। वरकरणी महायुती प्रचंड ऍक्टिव्ह दिसते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्यभर सभा घेत आहेत। पैशांचा, सत्तेचा आणि जाहिरातींचा प्रचंड वापर केला जातो। लाडकी बहीण योजनेचा प्रभाव महिला मतदारांवर पडेल अशी त्यांना खात्री आहे। पण मित्रांनो, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं। महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे का? तर त्याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे। या निवडणुकीत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष दिसण्याऐवजी महायुतीमध्येच अंतर्गत संघर्ष जास्त तीव्र आहे। तिकीट वाटपावरून झालेला गोंधळ आपण सर्वांनी पाहिलाय। एकाच प्रभागात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट या तिघांचेही इच्छुक उमेदवार असल्याने ठिकठिकाणी बंडखोरी झाली आहे। यालाच फ्रेंडली फाईट असं गोंडस नाव दिलं गेलं, पण ही फाईट फ्रेंडली नसून ती काटेकी टक्कर आहे। देवेंद्र फडणवीसांना सिद्ध करायचं आहे की भाजप अजूनही राज्यातील नंबर 1 चा पक्ष आहे। एकनाथ शिंदेंना सिद्ध करायचं आहे की खरी शिवसेना त्यांचीच आहे आणि ठाणे मुंबईवर त्यांची पकड आहे। तर अजित पवारांसाठी ही लढाई अस्तित्वाची आहे। बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद टिकवून ठेवणं हे त्यांच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान आहे। भाजपची मायक्रो मॅनेजमेंट ही त्यांची जमेची बाजू असली तरी स्थानिक पातळीवर शिंदे गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांचे काम करतील का? हा यक्ष प्रश्न आहे। अनेक ठिकाणी महायुतीचे नेते एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसतात। ही कुसपुस त्यांना महागात पडू शकते। या निवडणुकीतील सर्वात मोठा एक्स फॅक्टर कोण असेल तर ते आहेत ठाकरे बंधू। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची असते, पण यावेळी समीकरणं बदललेली आहे। जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात छुपी किंवा उघड युती झाली किंवा त्यांनी जागा वाटपाचं योग्य गणित जुळवलं तर त्याचा जबरदस्त फटका हा भाजपला बसू शकतो। 2017 मध्ये भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या, कारण मराठी मते विभागली गेली होती। पण जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतांचं विभाजन टळेल। दादर, परळ, लालबाग, गिरगाव यासारख्या मराठी पट्ट्यात महायुतीला संघर्ष करावा लागेल। मुंबईत काटेकी टक्कर होईल। भाजपचं स्वप्न आहे की मुंबईवर त्यांचा झेंडा लावायचा, पण मनसे आणि ठाकरे गटाची ताकद एकत्र आली
तर 150हून अधिक जागांवर त्यांचं पारडं जड होऊ शकतं. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तिथे आजही त्यांची पकड मजबूत आहे. पण तिथेही आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना सुरू आहे. आणि जर मनसेने ठाकरे गटाला साथ दिली तर शिंदेंना आपल्याच गडात कडवी झुंज द्यावी लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडीतही सर्व काही सुरळीत आहे असं नाही. काँग्रेसने अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिलाय. काँग्रेस जरी वेगळी लढली तर मग याची मतं फुटतील आणि त्याचा थेट फायदा भाजपला होईल. पण राजकीय जाणकारांच्या मते हा नारा फक्त जागा वाटपात जास्त वाटा मिळवण्यासाठी असू शकतो. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर आघाडी होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शरद पवार यांचं नेटवर्क अजूनही स्ट्रॉंग आहे. साखर कारखाने, दूध संघ आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणावर त्यांची पकड मजबूत आहे. अजित पवार सत्तेत जरी असले तरी पवार फॅक्टर हा फॅक्टर ग्रामीण भागात आजही चालतो. त्यामुळे निमशहरी भागात जरी भाजपचं वर्चस्व वाढवायची शक्यता असली तरी ग्रामीण भागातील नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार गट वरचं ठरू शकतो. तर मित्रांनो, या निवडणुकीचा कौल काय असू शकतो? 1. शहरी भागात रस्ते, मेट्रो, इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुद्द्यांमुळे महानगरपालिका आणि मोठ्या नगर परिषदांमध्ये भाजपचं वर्चस्व कायम राहण्याची दाट शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र हे भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित दिसतात. 2. ग्रामीण भागात शेतकरी समस्या, कांदा प्रश्न आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे ग्रामीण पट्ट्यात आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीला फटका बसू शकतो. इथे महाविकास आघाडी मुसंडी मारू शकते. 3. मुंबई, ठाणे, पुणे या गोल्डन ट्रायंगलमध्ये लढाई सर्वात अटीतटीची असेल. इथे ठाकरे फॅक्टर आणि एकनाथ शिंदेची ताकद यांची कसोटी लागेल. शेवटी ही निवडणूक फक्त स्थानिक प्रतिनिधी निवडण्यासाठी नाही, ही निवडणूक आहे विधानसभेची सेमीफायनल. जर या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला तर राज्यातील सरकार अस्थिर होऊ शकतं आणि जर महायुतीने 2017ची पुनरावृत्ती केली तर विरोधकांसाठी हा धोक्याचा इशारा असेल. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले म्हणून मतं मिळतील की महागाई आणि बेरोजगारीमुळे तरुण वर्ग सरकार विरोधात जाईल हे 21 डिसेंबरला स्पष्ट होईलच. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या शहरात किंवा गावात कोणाचं वारा आहे? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी भाजपला पुन्हा नंबर 1चा पक्ष बनवू शकेल आणि ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फॅक्टर किती प्रभावी ठरेल? तुमचं मत आणि अंदाज आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि राजकीय गुंतागुंत समजून घ्यायला मदत झाली असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा शेअर करा आणि अशाच सखोल, निष्पक्ष आणि डेटा आधारित राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.